जर तुम्हाला नागपूरहून गोव्याला जायचं असेल तर सध्या किती वेळ लागतो? साधारण 21 तास, बरोबर? पण विचार करा, हाच प्रवास जर 8 तासात पूर्ण झाला तर? होय, हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. म्हणजेच या महामार्गाच्या कामातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झालाय. सुमारे 1,01,000 कोटी रुपये खर्चाचा हा महामार्ग केवळ 2 शहरे जोडणारा नाही, तर महाराष्ट्राच्या प्रगतीची भाग्यरेषा ठरणार आहे. समृद्धी महामार्गानंतरचा हा राज्यातील दुसरा सर्वात मोठा गेम चेंजिंग प्रकल्प असणार आहे. या वर्षअखेरपर्यंत भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुढील वर्षात म्हणजेच 2027 मध्ये या महामार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचे शासनाचे नियोजन आहे. तेव्हा आता या विराट प्रकल्पाचे वैशिष्ट्य, तो कोणत्या जिल्ह्यामधून जाणार आहे आणि यामुळे काय बदल होणार आहे, हेच सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह. नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा या मार्गाचे भूसंपादन करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्याला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. त्यानुसार या वर्षात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून पुढील वर्षी महामार्गाचं काम सुरू करण्याच्या दृष्टीने MSRDC ने हालचाली सुरू केल्यात. हा महामार्ग किती भव्य आहे याचा अंदाज याच्या आकड्यांवरूनच येतो. विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील दिग्रज ते थेट कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा असा तब्बल 856 किलोमीटर लांबीचा हा प्रवेश नियंत्रित महामार्ग असेल. या संपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल 1,01,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या नागपूर ते गोवा प्रवासासाठी 21 तास लागतात, पण हा महामार्ग झाल्यानंतर हे अंतर अवघ्या 8 तासांवर येणार आहे. म्हणजेच तब्बल 13 तासांची बचत होणार आहे. शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या एका मोठ्या भूभागाला जोडणार आहे. हा महामार्ग एकूण 13 जिल्हे, 40 तालुके आणि 407 गावातून जाणार आहे. यामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 13 जिल्ह्यांमधील वाहतूक व्यवस्था तर सुधारेलच, पण ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेलाही मोठी गती मिळेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की काम कधी सुरू होणार? तर सरकारने सुधारित आखणीला मंजुरी दिल्यानंतर आता भूसंपादनाची अधिसूचना काढली आहे. यापूर्वीच महामार्गाच्या जुन्या आखणीतील 107 गावांमध्ये जमिनींची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. आता नव्या सुधारित मार्गातील गावांची मोजणी युद्ध पातळीवर सुरू केली जाईल. ही मोजणी पूर्ण होताच शेतकऱ्यांना मोबदला देऊन प्रत्यक्ष भूसंपादन केलं जाईल. MSRDCचा प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटापर्यंत सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण व्हाव्यात, जेणेकरून पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच हायवेचं काम प्रत्यक्ष जमिनीवर सुरू करता येईल. आता या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग का म्हणतात? तर कारण हा मार्ग महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक आणि आध्यात्मिक शक्तीपीठांना जोडतो. माहूरची रेणुका माता, तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची अंबाबाई या शक्तीपीठांसह पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आणि औंढा नागनाथ यांसारखी प्रमुख देवस्थानं या मार्गामुळे थेट जोडली जातील. यामुळे राज्यातील धार्मिक पर्यटनाला अभूतपूर्व चालना मिळेल. लाखो भाविकांचा प्रवास सुखाचा आणि जलद होईल. तसंच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या हजारो संधी निर्माणही होतील. तेव्हा आता समृद्धी महामार्गानंतर आता हा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा नवा सुवर्णकाळ घेऊन येईल, हे नक्की. तुम्हाला काय वाटतं? या महामार्गामुळे तुमच्या जिल्ह्यातील पर्यटनाला आणि उद्योगांना किती फायदा होईल? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.